आणि आता अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। सैफच्या घरी सापडलेले आरोपीच्या बोटांचे ठसे हे शरीफुलच्या बोटांच्या ठशांशी जुळले नसल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। सैफच्या घरात सुरुवातीला 19 बोटांचे ठसे सापडले होते, मात्र ठसे शरीफुलच्या बोटांशी जुळले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता पोलीस तपासाला मोठा झटका बसतोय का हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। सुरुवातीला पोलिसांनी सैफच्या घरी सापडलेल्या बोटांचे ठसे हे शरीफुलच्या बोटांशी त्याच्या ठशांशी जुळल्याचा दावा केला होता, मात्र आता अहवाल देखील समोर आलेला आहे। सैफच्या घरात सुरुवातीला 19 बोटांचे ठसे सापडले, मात्र ठसे हे शरीफुलच्या बोटांशी जुळले नसल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता सैफवर हल्ला करणारा चोर हा कोणी दुसराच आहे का या संदर्भातल्या देखील चर्चा या निमित्तानं सुरू झालेल्या आहेत। कारण जे ठसे आढळलेले आहेत ते जो अटक आरोपी आहे त्याच्या बोटाच्या ठशांशी जुळलेले नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोकाटच आहे का हा देखील सवाल याच निमित्तानं उपस्थित होतोय। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। मीनाक्षी, खरं तर ही महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। सैफच्या घरी जे ठसे सापडलेले आहेत ते जो अटकेत आरोपी आहे त्याच्या बोटांशी मिळते जुळते नसल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जर असं असेल तर सैफचा आरोपी अद्यापही मोकाटच आहे का? निश्चितच, कारण आपण पाहतोय की सैफवरती हल्ला झाला आणि त्यानंतर सीसीटीव्ही मध्ये जो आरोपी दिसत आहे शरीफुल, याच्याच अनुषंगाने जो तपास आहे पोलिसांच्या वतीनं केला गेला होता। जवळपास 19 बोटांचे ठसे जे आहेत ते सैफच्या घरात सुरुवातीला सापडले होते आणि संपूर्णतः फॉरेन्सिक तपासानंतर अहवाल समोर आला। मात्र ज्या दिवशी सुनावणी पार पडली, आपण पाहतोय काही दिवसांपूर्वीच बांद्रा कोर्टामध्ये शरीफुलला हजर करण्यात आलं होतं आणि पुरेसे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून त्याच अनुषंगाने पोलिसांनी हे सगळे पुरावे जे आहेत ते कोर्टात सादर केले होते आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं दावा देखील करण्यात आला होता की हे बोटांचे ठसे जे आहेत ते शरीफुलच्या बोटांशी जुळल्याचा हा दावा त्यांच्याकडनं केला होता। पण मात्र आता सध्याची जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ते सैफच्या घरी सापडलेले आरोपीच्या बोटांचे ठसे जे आहेत हे शरीफुलच्या बोटांशी जुळत नसल्याचं देखील कळत असल्याचं आपल्यापर्यंत माहिती पोहोचत आहे। सध्या आपण पाहिलं तर हे ठसे शरीफुलच्या बोटांशी जुळले नसल्याची देखील ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असली तरी शरीफुल सोबत आणखीन कोणी दुसरी व्यक्ती होती का किंवा मग मुख्य आरोपी आणखीन कोणी दुसराच आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहील। आता पोलिसांच्या या तपासाला मोठा झटका म्हणावा लागेल, कारण ज्या पद्धतीत पोलिसांनी तपास केला, सुरुवातीला संशयित म्हणून आकाश कनोजिया नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतला आणि त्यानंतर शरीफुलला ताब्यात घेऊन अटक दाखवली। मात्र शरीफुलला काही दिवसांपूर्वी कोर्टात हजर करून 29 तारखेपर्यंत संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।